घर बसल्या मिळणार ई मुद्रांक प्रमाणपत्र। महाराष्ट्रातील मुद्रांक प्रक्रियेत ऐतिहासिक बदल। मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय। बीएमसीच्या निविदा प्रक्रियेत मोठा गैरव्यवहार झाल्याची माहिती। कंत्राटदारांना फायदा मिळण्यासाठी नियम धाब्यावर। मुख्यमंत्री फडणवीसांकडून तातडीने कारवाईचे आदेश। खासगी सुरक्षा रक्षकांच्या संस्था कायद्याच्या रडारवर। महाराष्ट्र खासगी सुरक्षा रक्षक विधेयक विधानसभेत मंजूर। मंत्री आकाश फुंडकर यांनी मांडले खासगी सुरक्षा रक्षक विधेयक। प्रशांत कोरटकरला तेलंगणातून अटक। उद्या कोल्हापूर न्यायालयात कोरटकरला हजर करण्यात येणार आहे। पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांची माहिती। नवी दिल्लीत सुरू असलेल्या खेलो इंडिया पॅरा गेम्समध्ये महाराष्ट्राच्या महिला शक्तीचा सुवर्ण पराक्रम। अकुताई उनभगत आणि भाग्यश्री जाधव यांना सुवर्ण पदकासह स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा पदकवीर मिळाले। नालासोपाऱ्यात मुलीचा सावत्र। वडिलांवर चाकू हल्ला। वडिलांनी अश्लील वर्तन केल्याचा मुलीचा आरोप। आरोपी वडिलांवर मुंबईच्या शताब्दी रुग्णालयात उपचार सुरू। आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर मेळघाट दौऱ्यावर। मेळघाटमधील प्राथमिक आरोग्य केंद्रांना दिल्या भेटी। आबिटकरांनी आरोग्य केंद्रांची घेतली झाडाझडती। फहीम खान आणि अब्दुल हाफिज यांच्यावरील कारवाईस नागपूर खंडपीठाची स्थगिती। सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार खरं तर 15 दिवसाच्या आत कोणत्याही आरोपीचे घर पाडता येणार नाहीये। प्रवीण दरेकरांच्या कर्तव्यपथ जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते पार पडलं उद्घाटन। मालेगावमध्ये भर रस्त्यात व्यापाऱ्याला 25 लाखाला लुटले। अज्ञात 6 जणांनी हत्याराचा धाक दाखवत व्यापाऱ्याला लुटले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।